संतती वाढीसाठी, कुटुंब व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी किंवा कुटुंब व्यवस्थेची जबाबदारी स्वीकारण्यासाठी लग्नाचं मुख्य प्रयोजन असतं आणि यालाच आपण 15वा संस्कार असंही आपल्या धर्मपरंपरेनुसार म्हणत असतो. आणि मग हे सगळं करत असताना आपली काही जबाबदारी आहेत, काही परंपरेची अंग ठरलेली आहेत, मात्र त्याचं जास्तीत जास्त पद्धतीनं विकृतीकरण कसं करता येईल याच्यावर आपण अलीकडच्या काळामध्ये भर दिलेला आहे. आपण शिक्षित झालो, सुशिक्षित झालो, मात्र आपल्याच परंपरेचं, आपल्याच धर्माचं, आपल्याच संस्कृतीचं आपल्याला विकृतीकरण कसं करता येईल याच्यासाठी प्रत्येकानं आपापल्या परीनं हातभार लावलेला आहे आणि आपली संस्कृती परंपरा पूर्णपणे मोडकळीस आणण्यासाठी आपणच जबाबदार आहोत. याचं जर साधं उदाहरण द्यायचं झालं तर लग्नामध्ये लग्न जुळल्याच्या नंतर एक छोटासा विधी असतो कुंकवाचा किंवा साक्षगंधाचा. त्याचा कसा आपण बाजार भरवतो हे वेगळं सांगायची गरज नाही. दुसरा एक लग्नामधला विधी असतो की मारुतीला विडा आणि सुपारी देऊन आमंत्रण द्यायचं, शिवेच्या गावाच्या वेशीवर असलेल्या मारुतीचं दर्शन घ्यायचं आणि लग्नाच्या मांडवात जायचं असतं. बहुल्यावर त्या ठिकाणी विराजमान व्हायचं असते. मात्र त्या ठिकाणी आपण तितकं अंतर पार करत असताना माझा DJ आणला, दारू आणली आणि आमच्या पोराला त्याच्यात नाचायला शिकवलं आणि आता पुन्हा